बर्फ खेळायला बाहेर आलो तेव्हा सुदर्शनला अचानक ते ऑक्सिजन घ्यायला त्रास होऊ लागला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून झाला आहे आमचा हा लेह लद्दाखमधला तिसरा दिवस सुरू. कारण आज आम्ही इथं थांबलो होतो लेहला आणि लेहच्या मार्केटमध्ये गेलो होतो. रात्री तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. तर लेहचं मार्केट झाल्यानंतर आता आम्हाला निघायचं आहे पँगॉंग लेकला. पँगॉंग लेकला जायचं आहे. त्याआधी तिथं काही आम्हाला आपल्या महाराष्ट्रातले एक हे आहेत, त्यांनी बोलवलं आहे आर्मीमध्ये, तर त्यांची भेट घेणार आहोत. आता त्यांची भेट कशी होती का नाही ते आता वेळेवर डिपेंड आहे, पण त्यांनी बोलवलेलं आहे तर आम्ही जाता जाता त्यांना भेटायचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथं एकदम छान आहे, हॉटेल खूप जास्त महाग नाही आहे. आणि तुम्ही जर ग्रुपनं येणार असाल तर सगळ्यात छान आहे. ग्रुपनं आले तर ही टूर ग्रुपनं खूप छान सक्सेस होऊ शकते. एकट्याने किंवा दोघांनी तेवढी मजा येणार नाही. तर आम्ही 5 जण आहोत, त्यामुळं खूप छान हे होतं आहे. तर आम्ही जी ही हॉटेल होती बघा, डिंबीर हॉटेल होती. तर इथं काही जास्त चार्जेस नव्हते आम्हाला, खूप कमी म्हणजे 3,000त आम्ही 5 जणं राहिलो, म्हणजे 600 रुपये पर हेड. तर हे खूपच रिजनेबल होतं. तर आता सगळं व्यवस्थित सामान वगैरे भरलं. थोडा उशीर झाला आहे आम्हाला, कारण काय आहे की इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यापैकी दोघं थोडे जरा आजारी पडल्याचं सुरू झालं आहे. कारण लूज मोशन, पुन्हा डोकेदुखी. इथं ऑक्सिजन कमी असल्यामुळे काय आहे की डोकेदुखी वाढते. आपल्या ब्रेनला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता असते असं मला वाटतं. माझंही डोकं कालपासून खूप दुखायला लागलं आहे, पण ठीक आहे, आता जरा बरं वाटायला लागलं आहे. झोपही झाली नव्हती माझी परवा, त्यामुळं कदाचित असेल, पण आता मी फ्रेश आहे. काल तर माझे डोळेसुद्धा खूप लाल झाले होते. आता थंडीनं होत होतं की कशानं कळत नाही, पण ठीक आहे, आता व्यवस्थित वाटायला लागलं. तर आता फ्रेश मूडमध्ये निघालो आहे आणि फ्रेश मूडमध्ये पँगॉंग लेकला जाणार आहे. गाडी तयार झाली आहे आपली. तर हे बघा, गाडीत सामान भरलं आहे. तर चला, भेटतो मी तुम्हाला पुढच्या स्पॉटला. तर आता अगोदर नाश्ता पण करायचा आहे. नाश्ता झाल्यावरच मग पुढं प्रवास करणार आहे. ते बघा, मला बोलताना दम लागतो आहे. याच म्हणजे काय आहे की इथं ऑक्सिजन खूप कमी आहे. बोलतानासुद्धा तुम्हाला दम लागू शकतो. आता आम्ही त्या गोळ्या घेतल्या आहेत. इथं गोळ्या दाखवतो मी त्या गोळ्या कोणाच्या इथं. तर त्या गोळ्या घेतल्याशिवाय तुम्हाला इथं जरा स्टेबल वाटणार नाही. पण आता सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आहे की पँगॉंग लेक. आज आम्हाला तिथं मुक्काम करायचा प्लॅन आहे, पण मुक्कामाला जागा आम्हाला भेटते की नाही हा पण खरा मोठा प्रश्न आहे. आणि तिथं रात्री पाहणं खूप सुंदर आहे ते दृश्य, त्यासाठी आम्हाला तिथं थांबायचं आहे. तर चला, भेटतो मी तुम्हाला पुन्हा थोड्या वेळात. तोपर्यंत हॉटेल सोडल्यानंतर आम्ही निघालो कारूकडे, कारण कारूला एक ओम भाऊचे म्हणजे त्यांनी संपर्क केला होता, जे आर्मीमध्ये आहे. तर त्यांनी बोलवलं होतं की या भेटूया, कारण महाराष्ट्रातून कोणी आलं तर त्यांना पण खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं की आपल्या महाराष्ट्रातलं इकडं कोणीतरी आहे आणि आपण त्यांना भेटणार आहोत, याचा आनंद होता. त्यामुळं आम्ही सकाळी आवरून तिकडं निघालो. थोडा उशीरही झाला होता, कारण सगळ्यांच्या झोपा व्यवस्थित झाल्या नव्हत्या, त्यामुळं डोकं दुखत होतं असं सगळ्यांना वाटलं. त्यामुळं उशिराच उठलो आणि उशिरा निघालो थोडं. आणि तिकडं पोहोचताना हे बघा किती छान सगळं डोंगर. पण इथं असं आहे की सगळं निर्मनुष्य आहे. तुम्हाला दूरपर्यंत म्हणजे 50-50 किलोमीटरपर्यंत तुम्हाला कुणीही माणूस दिसणार नाही. कारूपासून एक 20 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेलं रुमसे गाव, इथं आम्ही थांबलो होतो चहा पिण्यासाठी. आणि लिटरली सांगतो, आपल्या तिकडच्या सारखा चहा मला आतापर्यंत कुठंच मिळाला नव्हता. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला गोड चहा हवा आहे, तर त्यांनी इतका छान चहा करून दिलाय. आणि त्या बऱ्याच दिवसापासून हॉटेल इथे चालवतात. आणि विशेष म्हणजे हे दाम्पत्य जे आहे, हे वयस्कर दाम्पत्य आहे आणि हे मागच्या अनेक वर्षांपासून हे हॉटेल चालवते. 2001 से ऊपर होगा, 2000 से। यानी कि 25-26 साल हो गए हाँ जी, आपको। वो से ज्यादा हो गया भैया। और आप क्या क्या बनाती है यहाँ पर? हमने खाना हाँ, खाना दाल चावल रोटी सब्जी सब खाना प्रोवाइड खाना करते हैं। परोठा, और परोठा मैगी वगैरह। कितने को मिलती है? मैगी 40 रुपये में जी। मॅगी. इथं 40 रुपयाला मॅगी मिळते. आणि हे सगळं जे आहे खूप छान आहे. आणि हे हॉटेल आणि हे बघा, एकदम कॉम्पॅक्ट सगळं एका रूम मध्ये त्यांनी केलेलं आहे. यहाँ सब उसी में मिलेगा, यहाँ नहीं मिलेगा। ओके ओके। हाँ जी। तुम्हाला एक सरप्राईज आहे, आणि ते म्हणजे इथं खूप सारा बर्फ आहे. तर हे बघा, हा सगळा बर्फ आहे.
एकदम असा मऊ असा बर्फ आहे, तुम्हाला मी दाखवतोय. वरचा बर्फ काळा काळा होतोय. अरे हे बघा, हा सगळं बर्फ आहे आणि मी बर्फात चालतोय आता. अक्षरशः बघा पाय किती खाली गेला माझा. बर्फ आहे आणि इथं चालताना नाही थोडा त्रासही होतोय. आणि हे बघा इथं बाईक रायडर आहे. इकडं व्हिजिटला बाईक रायडर खूप येतात. आणि इथं बघा सगळे बर्फाचं डोंगर, वरती तर भयंकर बर्फ आहे. आणि इथं जवळपास 1-2 डिग्री सेल्सिअसवर तापमान आहे. बिजू दादा आणि सुदर्शन हे बर्फ खेळताना दिसत आहे. मजा येते यांना बर्फ खेळायला. इकडे बघ बिजू, बर्फ खेळायला मजा येते. दगडावानीच लागत आहे. हो, दगडावानी लागतंय. तर असं आहे. आपण हे बघा इकडं सगळं डोंगरच आहे आणि आपली इकडं थार गाडी लागलेली आहे. सगळं हरियाणा सेवा हो ना बी. ओके, घेऊन आलेली आहेत आणि इकडं बाईकहून खूप जातात. तर हे खूप छान आहे आणि मस्त सगळीकडं. तसं पाहिलं तर हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता, कारण काही वेळापूर्वी सुदर्शनची तब्येत बिघडली आणि गाडी चालवायला तो एकटाच असल्यामुळं आम्हाला परतण्याचा निर्णय घ्यावा लागला, तेही चांगले बाबा टॉपवरून. आणि आता आम्ही परत निघालो आहे इकडं मनालीकडे. गाडी क्रॉस होत नाही. आणि मित्रांनो, समोर जे आहे ट्रक बर्फात शिरलेलं आहे थोडं आणि त्याच्या बाजूला ओव्हरटेक करा, तिकडून समोरून क्रॉस करणारा एक ट्रक आहे, त्याच्या पाठीमागे एक्झॅक्ट आम्ही आहे आणि खाली खोल दरी आहे. हे सगळं खूपच डेंजर आहे. पण आता कसं आहे, आम्हाला आता ते बघून जाणं आहे किंवा आम्ही त्यामुळं जवळपास 50 फूट गाडी आम्ही पाठीमागं ठेवली. तर इकडं आल्यावर हे सुद्धा तुम्हाला फेस करावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे बघा, आणि आमची गाडी बर्फाच्या किती क्लोज आहे हे तुम्हाला दिसत साईडला दाखव इकडे. ओमनं हातामध्ये बर्फ घेतलाय. हे बघा, हे बघा, गाडीत बसूनच बर्फ काढता येतोय. आणि बर्फाची बाजूला दिवार आहे, म्हणजे भिंत आहे, समोर ट्रक आहे आणि सगळ्या अशा सिच्युएशन मध्ये आम्ही फसलेलो आहोत. बोल नका. टाकायचा विषय नाही, त्याची सेफ साईड निघून गाडी फिरती आहे चिखला. फायनली आम्ही बाहेर निघलो या टफ सिच्युएशन मधून. कदाचित यालाच खरं ॲडव्हेंचर म्हणायला पाहिजे. मित्रांनो, आपण जे बर्फ बघतोय, मित्रांनो रस्त्यावरचा बर्फ कसा हटवतात माहिती आहे का तुम्हाला? चला दाखवतो. हे बघा, हे जे आहे JCB टाईप वाहने आणि याचे टायर जे आहे रणगाड्यासारखे आहे आणि ह्याच्या माध्यमातून काय होतं, रस्ता साफ केला जातो, बर्फ बाजूला हटवला जातो आणि सगळ्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला जातो. त्यामुळं आपली वाहनं चालू शकतात. कारण बर्फावर गाडी चालत असताना गाड्या घसरतात. आपल्या गाडीला आपण ती चाकाला चेन लावली नाही, कारण त्याचं हेच होतं की बरेच जणांनी सांगितलं चेन लावायची गरज नाही आहे सध्या तरी, तुम्ही अशीच गाडी चालू शकता. कारण ह्या अशा मशीन ज्या आहे त्या बर्फ हटवण्याचं काम करतात. पण याचा एक ड्रॉबॅक पण आहे. यामुळं काय होतं, रोड खराब होतो आणि ह्या JCBमुळं रोड घासला जातो आणि रोड खराब झाल्यामुळं वाहनांना त्याचा लय त्रास होतो. वाहनं चालवणं फार अवघड होतं. हे बघा, हे रोड खराब झालेले, रोडवर खड्डे पडलेले आणि तिकडचा सुद्धा रोड जो आहे, आपण आत्ता आलो तो रोडसुद्धा तसाच खड्डे पडलेला होता. अशा अडचणीतून
आपल्याला गाडी चालवावी लागते, त्यामुळं हे खूप आव्हानात्मक होतं. तसं पाहिलं तर आमचा प्रवास हा परतीचा सुरू झाला होता आणि परत निघण्याची इच्छा कुणालाही नव्हती, कारण एवढ्या दूर येऊन आणखी काही स्पॉट एक्सप्लोर करणं आम्हाला सगळ्यांना खूप वाटत होतं. पण काय आहे की कधीकधी काही निर्णय घ्यावे लागतात, मग ते हेल्थ इश्यू असेल किंवा कुठल्याही कधी या निर्णय घेऊनच आपल्याला पुढे जावं लागतं. मग हेल्थ इश्यू पुढे तर आपण काही करू शकत नाही. पण येतानासुद्धा आम्ही या प्रवासाचा आनंद घेतला आणि खूप छान आणि सगळ्या प्रकारचे, मी कालच्या व्हिडिओतही सांगितलं होतं, इथं तुम्हाला कित्येक प्रकारचे डोंगर पाहायला मिळतात. म्हणजे खडक असेल, माती असेल, मुरुम असेल, दगडी कोळशाचा असेल, सगळं काही सगळ्या प्रकारचे खडक पाहायला मिळतात. हे एक्सप्लोर करत असताना आम्हाला या प्रवासात अश्वगंधासुद्धा दिसली वनस्पती, जी की केसांसाठी खूप उपयोगी असते आणि ती ह्याच डोंगरात आणि याच भागात येते आणि तिचा वापर केसांचे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी केला जातो, ते पण आम्ही पाहिलं. मित्रांनो, हे आजच्या ब्लॉगचा एंड करायचा होता, त्यामुळं म्हटलं की आपण एंड करावा. पण खूप उशीर झाला आहे आम्हाला, कारण की आम्ही जे पँगॉंग लेकला निघालो होतो लेहवरून, आमचं प्लॅन आणि आम्ही फुल प्रूफ तयारीनं गेलो होतो. म्हणजे ऑक्सिजन टँक असेल, सगळं असेल, टॅबलेट्स असतील आणि खाणं पिणं सगळं जे काय डिझेल वगैरे सगळं पूर्ण रेडी केलं होतं. पण जेव्हा आम्ही पँगॉंग लेकच्या अलीकडं असलेल्या चांगले बाबा टॉपवर पोहोचणार, तेव्हाच आम्हाला ऑक्सिजनच्या समस्या निर्माण झाल्या. मलाही थोडी समस्या झाली होती आणि सुदर्शनला जास्त. म्हणजे जेव्हा बर्फ खेळायला बाहेर आलो, तेव्हा सुदर्शनला अचानक ते ऑक्सिजन घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्याला त्रास होणं म्हणजे आमची ट्रिप पूर्णपणे तिथंच थांबणारी होती. तर मग त्यामुळं आम्ही ट्रिप तिथंच थांबवण्याचा विचार केला. पण ते थांबवण्याचं कारण होतं की आम्हाला पुन्हा रिटर्न परत यायचं होतं याला मनालीहून पुन्हा दिल्लीहून पुन्हा घरी. तर हा प्रवासाला कुठं त्रास नको व्हायला आम्हाला, त्याला त्रास नको व्हायला, यामुळं आम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि मग त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊन ट्रिप तिथं थांबवण्याचा निर्णय घेतला आणि तिथून परत येण्याचा निर्णय घेतला. तुम्ही व्हिडिओत पाहिलंही असेल की सुदर्शनची काय हालत झाली होती. पण सुदैवानं आमच्याकडं ते ऑक्सिजन टँक होतं, त्यामुळं ते घेतल्यामुळं त्याला काही वेळातच बरं वाटलं आणि ते बरं वाटल्यामुळं मग आम्ही रिटर्न यायचा निर्णय घेतला. पण तेही थोडा वेळानंतर, कारण त्याला पूर्ण स्टेबल झाल्यानंतरच आम्ही गाडीत बसल्यानंतर स्टेबल झाल्यानंतर मग आम्ही परत निघालो आणि परत निघून मग त्या पद्धतीनं आम्ही सरचूला यायचं ठरवलं होतं. सरचू एक महत्त्वाचा स्पॉट आहे तिकडून यायचा, कारण आम्हाला जायचं होतं आम्हाला जायचं आहे मनाली मार्गे. तर मग मनाली मार्गे जायचं असल्यामुळं सरचू येणारच होतं. पण तो सरचूपर्यंतचा रोड इतका खतरनाक होता की खरंच तुम्हाला लिटरली सांगतो, रस्ता तर खराबच आहे, पण किंचित जरी चूक झाली तर संपलं सगळं, असा तो रस्ता आहे. कदाचित यामुळंच या ट्रिपला ॲडव्हेंचरस म्हणतात, पण ही जीवावर बेतणारीसुद्धा ट्रिप आहे असंही मला वाटायला लागलं आता, कारण हे खूप धोकादायक आहे. इकडं खूप कमी लोक पर्यटनासाठी काय येतात, फक्त पैशाचा प्रॉब्लेम नाही तर इथलचे धोकेसुद्धा तेवढे आहे, हे लक्षात आलं आम्हाला आणि त्यामुळं मग आम्ही असा निर्णय घेतला. पण म्हटलं जेव्हा आपल्याला पूर्ण बरं वाटेल तेव्हा नेक्स्ट टाईम आपण ही ट्रिप पूर्ण करू. पण ठीक आहे आता, त्यामुळं आम्ही परत फिरलो आहे. तर आता आम्ही मनालीच्या दिशेनं निघालो आहे. तर आता जेवण करतो आणि झोपून पुन्हा सकाळी आमचा प्रवास पुन्हा सुरू होईल. तर चला, भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मागच्या ब्लॉगला तुमचा सपोर्ट खूप चांगला मिळतो आहे मला एवढ्या दिवसाच्या गॅपनंतरही, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. भेटतो तुम्हाला. बाय बाय.